प्रहार डिजिटल तर्फे आपले स्वागत. गजर हरिनामाचा या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार बुवा. नमस्कार. आपल्या मुलाखतीची सुरुवात एक चांगल्या गोड अभंगाने व्हावी. ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीशी वास त्याचा पंढरीशी वास त्याचा पंढरीशी वास तो हा देवांचा देव तो हा देवांचा देव काया करी काळाचा भेव काया करी काळाचा भेव काया करी काळाचा भेव काया करी काळाचा भेव त्याचा पंढरीची वास त्याचा पंढरीची वास त्याचा पंढरीची वास वेद जयासी जगाती वेद जयासी जगाती श्रुती म्हणती नेतीने श्रुती म्हणती नेतीने त्याचा त्याचा पंढरीची वास त्याचा पंढरीची वास आम्ही ज्याचे दास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीची वास त्याचा पंढरीची वास त्याचा पंढरीची वास पंढरीची वास पंढरीची. तुमच्या मंडळाची स्थापना केव्हा झाली? नमस्कार आणि प्रथमतः मी प्रहार डिजिटलला धन्यवाद देतो. माझं नाव सागर उर्फ गुड्डू सत्यवान कनेरी. माझे गुरुवर्य आहेत कोकण रत्न पुरस्कृत श्री संतोष शिरसेकर आणि रत्नभूषण पुरस्कृत गुरुवर्य श्री आम्ही शिरसेकर आहेत. भजनाची स्थापना अशी म्हणजे मी 12वीत असताना म्हणजे माझी 12वीची एक्झाम संपली त्याच्यानंतर 1 तारखेपासून 1 एप्रिल 2023 पासून मी गुरुजींकडे आमच्या शिकायला गेलो. त्यानंतर स्थापना 30 एप्रिल 2023 साली मी भजनाची स्थापना केली. त्याच्यानंतर आमच्या बाजूला एक माडबन म्हणून गाव आहे तिकडे मी सिंगल वारी सुरुवात केली. तिथून माझी भजनाची सुरुवात झाली. बुवा, तुम्हाला भजन क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? मला ही प्रेरणा माझ्या वडिलांकडून मिळाली. वडील माझे एक माझ्या वयाएवढे असताना ते वाजवायला जायचे. ते आमच्या इकडे दादा परांजपे म्हणून बुवा आहेत. त्याच्यानंतर माझे वडील, त्याच्यानंतर माझे काका आहेत शत्रुघ्न कनेरी म्हणून. आमचे बाबा नाल वाजवायचे आणि काका आमचे ते पण तबला आणि नाल वाजवायचे. तर एकतर मी इकडे नव्हतो राहायला. हे माझं मेन गाव आहे भाकाळे. मी गोठणे दोनिवडे ह्या गावामध्ये होतो आणि त्या गावामध्ये माझे बाबा हायस्कूलला प्रिन्सिपल होते आणि ते माझ्या बाबांची एक सवय होती की
कुठलाही कार्यक्रम असला की ते स्वतः पेटी वाजवायचे आणि वादन ते त्यांचाच विद्यार्थी असायचा वाजवायला. तर मी ते बघत लहानपणी शिकलो आणि मुळातच माझा जो मामा हे सुतार आहेत. ते मी त्यांच्याकडे सुद्धा भजनाला जायचो, पण असंच जायचो मी. त्याच्यानंतर मला जी आवड लागली ना भजनाची, ती भरपूरच लागली. मग मी 5वीत असताना पखवाज वाजवायला गेलो. ते माझे तेव्हा पहिले गुरु म्हणजे भालावलीचे प्रसिद्ध पखवाज वादक परशुरामजी गुरव यांच्याकडे मी 5वीत असताना लहानपणी शिकलो. जवळ-जवळ 1 वर्षभर गेलो. त्याच्यानंतर काही कारणानिमित्त माझ्या अभ्यासाचा जेव्हा स्कॉलरशिप वगैरे असल्यामुळे मी कमी केलं जायचं. मग मी तिथून थोडा माझा रियाज कमी झाला. मग मी 8वी माझी कंप्लीट झाली. त्याच्यानंतर मी 9वीत आमच्या झांसी हायस्कूलला आलो. एकदा असं झालं की आमचे गुरुबंधू प्रशांतजी मिस्त्री यांच्याकडे मी गेलो होतो घरी आणि ते बोलता सहज बोलले, की "बाबा आज क्षीरसागर बुवांचं गोठणे धुनवडीला गाव आहे." आणि गोठणे धुनवडी म्हटल्यानंतर मला माझ्या मामाचं हे आठवलं. म्हटलं आज योग आलाय तर म्हटलं आपण हे करूया. आणि मी प्रशांतजी मिस्त्रीकडून माझ्या गुरुजींचा नंबर घेतला आणि मी गुरुजींना फोन लावला, "बुवा मी नमस्कार, मी बाकाळ्यातून कण्हेरी बुवा बोलतोय." तेव्हा माझा भाऊ सुद्धा मंजुनाथ कण्हेरी पखवाज शिकायला जायचा. तेव्हा मी बोललो, की ते त्याचा भाऊ बोलतोय, "जर तुमचं आज भजन आहे ना, तुम्ही जिकडे जाताय, तिकडे माझा मामा आहे, तर मला तिकडे यायची इच्छा आहे." तर मला गुरुजी बोलले, की "ठीक आहे, तू ये." मग मी संध्याकाळी एक 5 एक वाजता त्यांच्याबरोबर गेलो. हरेश पांचाळमल यांच्या निवासस्थानी ते भजन होतं. ते भजन वगैरे केलं. दुसऱ्या दिवशी विश्वकर्मा जयंती होती राजापूरला, विश्वकर्मा मंदिरामध्ये. तेव्हा पण त्यांच्यासोबत गेलो. नंतर काय झालं, की नंतर ते कोरोना आल्यामुळे तिथून आमचा संबंध थोडा कमी झाला आणि एकदा असं झालं, की 11वीत असताना 11वी चालू असताना माझ्या गुरुजींची हमदारे गावामध्ये पाचल तिकडे डबलबारी होती आणि त्यांचा मुलगा म्हणजे माझ्यासोबत तो कायम असतो आणि मला कायम त्याची साथ असते. तो म्हणजे सिद्धेश संतोष शिरसेकर. मी सिद्धेशला फोन लावला. सिद्धेश म्हटलं, "मला डबलबारीला यायचं आहे." तर तो बोलला, "सागर गाडीमध्ये जागा नाहीये, पण तरी पण मी विचारतो." म्हटलं, "ठीक आहे, जागा नसली तरी चालेल. मी माझी बाईक घेतो, स्कूटर घेतो आणि तुमच्यातलं कोणतरी एक माझ्यासोबत पाठवा." मग त्यांच्यातला एक जो व्यक्ती होता तो माझ्यासोबत पाठवला आणि मी थंडीतनं अक्षरशः म्हणजे डिसेंबर दत्त जयंतीच्या निमित्ताने ती डबलबारी होती. त्या डबलबारीसाठी मी इथून थंडीच्या कडाक्यातून तिकडे गेलो आणि तिथून आमची ओळख खूप सुंदर झाली आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि त्यांच्याकडे अजित शिरसेकर म्हणजे माझे आत्ता जे गुरु आहेत, अजित शिरसेकर यांच्याकडे मी पखवाज शिकलो. पखवाज शिकून तबला पण शिकलो आणि जेव्हा माझ्या गुरुजींच्या सिंगल बाऱ्या जेव्हा असायच्या, तेव्हा मी त्यांच्याबरोबर जायचो आणि त्याच्यातनं मी चांगला ट्रेन झालो आणि माझं तबला वादक म्हणून माझं नाव झालं. ही सगळी माझ्या कृपा आहे, ती सगळी गुरुजींची आणि आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत. तिथून मग सुरुवात झाली. पुन्हा माझी 12वी आली आणि 12वीचा अभ्यास असल्यामुळे मी थोडा प्रमाण कमी केलं. त्याच्यानंतर मग मी 12वी पास झालो आणि तिथून तुम्हाला सांगतो 1 एप्रिलपासून मी माझ्या गुरुजींकडे जायला लागलो. इथे जवळच गाव आहे शिरसे गाव म्हणून. 1-2 किलोमीटर गाव आहे. तेव्हा मी जायला सुरुवात केली आणि माझ्या भजनाची स्थापना 30 एप्रिल 2023 मी स्थापना केली. पहिलंच माझं भजन केलं ते गावामध्ये केलं मी. व्यसनमुक्ती पूजा होती तेव्हा मी भजन केलं. तिथून एक 15 मेला माडबन गावामध्ये पूजा होती. त्यानिमित्ताने मला सिंगलवारी सांगितली होती. तिथून जी सुरुवात झाली, ती आतापर्यंत चालूच आहे. सध्या पारंपरिक भजने आणि आधुनिक भजने ही सगळीकडे चालू असतात. यामध्ये काय फरक असतो? प्रथमतः पारंपरिकमध्ये तुम्हाला फरक सांगतो. पारंपरिकमध्ये असं होतं, की प्रॉपर त्यात गायन होतं आणि जी बतावणी असते, ती थोडी कमी असते. एक गजर असतो, जुन्या चालीवरचा किंवा तो गजर असतो किंवा त्या गावावरचा असतो. त्या गजरामध्ये थोडीफार बतावणी करायची असते
त्या ह्याचा पारंपरिकचा क्रम तुम्हाला सांगतो. प्रथमतः आपलं ते प्रार्थना, त्यानंतर नोटेशन, भजन आणि रूपावली आणि जो गजर होईल, तो सिनेमाचा चाले किंवा कुठलाही असू देत, तो गजर आणि त्याच्यानंतर चौथा टाळांचा गजर, पुन्हा अभंग, गवळण आणि पुन्हा टाळाचा गजर आणि त्याच्यानंतर दुसरा बुवा बसतो. त्या बुवामध्ये पण हाच क्रम. जर आयोजकांची इच्छा असेल बाबा ह्या पहिल्या बारीमध्ये तुम्ही भारुड घ्या, तर भारुड म्हटला जातो. मग माझ्याकडे दुसरी बारी येते. म्हणजे मी जर आता समजा पहिली बारी मी केली. मी पहिल्या बारीमध्ये प्रॉपर हे तुम्हाला क्रम सांगितले तसं. दुसऱ्या बारीमध्ये दुसऱ्या बुवाने तेवढा क्रम तो केला तर आणि जर आयोजकाने सांगितलं बाबा तुम्ही भारुड घ्या, मग त्या बारीमध्ये भारुड घेतलं जातं. जेव्हा दुसरी बारी माझ्याकडे येते, तेव्हा एक टोमण्याचा एक गजर असतो. तो गजर घेतला की अभंग, गवळण आणि भारुड. टाळाचा गजर घेऊन संपवला. नंतर दुसरी बारी आहे तशी तो मग गजर घेतो, अभंग, गवळण आणि संपवतो. आणि आधुनिक म्हटल्यानंतर आता आधुनिकमध्ये तुम्हाला सांगतो 2020 म्हणून काय आत्ता हल्ली प्रकार आलाय. 20 मध्ये असं होतं की स्टार्टिंगला सुरुवातीला अ, प्रार्थना, नोटेशन ह्या 2 गोष्टी होतात. म्हणजे आता मी पहिला असेल, मी पहिला जर बारी घेतली, तर मी फक्त नोटेशन आणि भजन घेतात. दुसऱ्या बुवाने पण तेच करायचं. भजन आणि जर आयोजकाने सांगितले रुपावली पण घ्या त्याच्यासोबत, मग रुपावली ॲड करतात. मग पुन्हा माझ्याकडे येऊन रुपावली, पुन्हा माझी रुपावली झाली. रुपावलीमध्ये थोडंफार त्याला काहीतरी बोलायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्याकडे रुपावली जाणार. तो काहीतरी बोलणार आणि माझ्याकडे मग जवळ-जवळ एक अर्धा 1 तासाचा किंवा 20 मिनिटाचा गजर असतो. तो 20 मिनिटाच्या गजरमध्ये त्याला थोडंफार बोलायचं आणि तो मग पुन्हा म्हणजे असं तो क्रम वाढत जातो आणि त्याच्यानंतर गजर झाला, की अभंग म्हणजे मी अभंग म्हटला, त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या बुवाकडे अभंग, असा तो क्रम आहे. 2020 म्हणून हा प्रकार आलेला आहे. पण म्हणजे माझं तरी एक स्वतःचं वैयक्तिक मत आहे, की पारंपरिक भजनं खूप सुंदर म्हणजे त्यात प्रॉपर गायला मिळतं. जे गाणारे आता जे बुवा आहेत, भरपूर बुवा आहेत. जे गाणारे आहेत, त्यांना प्रॉपर गायन करायला भेटतं आणि त्यात बतावणी थोडी कमी होते. त्यात प्रॉपर गायन सादर केलं जातं. तसं 20 मध्ये होत नाही. 20 मध्ये ठराविक एक कमी प्रमाण असतं गायनाचं आणि बोलण्याचं जास्त प्रमाण असतं. हा त्याच्यात फरक आहे. जेवढी मला माहिती आहे, तेवढी मी तुम्हाला सांगितलं असं. आजची जी तरुण पिढी आहे, ती भजनाकडे कशी आकर्षित होत आहे? मी आता तरुण पिढीसाठी एक विनंती करतो, की आता मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. सर काय आहे, की मी लहानपणी मला भजनाची खूप आवड होतीच, पण आमच्या इकडे कुठे बाऱ्या वगैरे लागल्या, की मी त्या आवडीने बघायला जायचो. तेव्हा म्हणजे आपल्या पण मनात काहीतरी वाटावं, आपण पण काहीतरी असं केलं पाहिजे. आपल्याकडे आहे, पण आपल्याला कोण मार्गदर्शन करत नाही. मला प्रथमतः एक मुद्दा म्हणजे सांगायचा राहून गेला. मला ज्याने नेलं, माझ्या गुरुजींकडे ज्याने नेलं, ते आमच्या हंसुरे गावातील तेलीवाडीमध्ये शशिकांत दांडेकर उर्फ बाळा दांडेकर म्हणून आहेत. त्यांनीही मला आमच्या गुरुजींकडे नेलं. तेव्हापासून मी हे घडत गेलो. पण आपण जेव्हा आता मी एक स्वतःचा छोटासा अनुभव सांगतो तुम्हाला. आपण जेव्हा स्वतः बुवा होतो किंवा एक पखवाज वादक होतो, आपलं नाव होतं. चांगल्या पद्धतीने नाव होतं आणि बाहेर लोकांना पण नाव म्हणजे लोकांना पण बरं वाटतं, आपल्या गावातला कोणतरी मुलगा आहे, पुढे होतोय आणि कुठेही कार्यक्रम असला, छोटा-मोठा कार्यक्रम असला, तिथे पण आपल्याला मान-सन्मानाचा मान भेटतो आपल्याला, सत्कार होतो. मी जिकडे-जिकडे आता गेलो म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी गेलो म्हणजे आता मला पण नेमके आठवत नाही. पण मी माझ्या गुरुजींबरोबर कायम त्यांच्याबरोबर असतो मी. पण तेव्हा मला समजते, की आपल्याला बुवा बनल्यानंतर किती आपल्याला मान-सन्मान भेटतो, किती आपल्याला लोकं प्रोत्साहन करतात. तर मी तरुण पिढीला एवढंच सांगेन, की तुम्ही तुमच्याकडे जी कला असेल, अगदी भजनाची असू देत, कोणती पेंटिंगची असू देत, कोणतीही असू देत. आपण त्या कलेकडे जास्त लक्ष द्यायचं. आता तुम्ही म्हणाल, की कला पण सांभाळायची आणि नोकरी पण हे करायचं. कसं असतं, की कलेसाठी थोडाफार वेळ द्यायलाच लागतो.
आता आम्ही जर बुवा लोकांनी रियाज केला नाही तर आमचा आवाज व्यवस्थित येणारच नाही. आमचा व्यवस्थित रागांची प्रॅक्टिस होणार नाही. आता एक तुम्हाला एक छोटासा राग दाखवतो. एकदम सोपा आहे. जोग राग आहे. सा ग म प ग म प नि प म ग म प ग म ग सा ग नि ग सा ग म प म ग म प नि प म ग म प सा नि सा प नि प म ग म नि प ग. आता हा राग आहे. ह्या रागाला अगदी पंचम, मध्यम, एकदम तार सप्तक म्हणजे त्याला रियाजाचा एक हे असतो. जर आम्ही त्या रियाज केला ना, आम्ही फक्त एवढंच वाजवणार. ह्याला अर्थ नसतो. पूर्ण प्रॉपर जे आरोह अवरोह असतात त्याचा प्रॉपर रियाज झाला पाहिजे. तर आम्ही जर म्हणजे एवढंच सांगण्याचा उद्देश आहे, की जर आपण रियाज केला नाही किंवा एक छोटंसं उदाहरण म्हणजे आपण काही जेवलोच नाही तर आपल्याला ताकद मिळणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी आपण जेवतो, आपल्याला ताकद मिळते. तसं ह्याचं असतं. ह्या क्षेत्रात आल्यावर ह्या क्षेत्राला प्रॅक्टिस महत्वाची आहे आणि रियाज महत्वाचा आहे. तर तरुण पिढीला मी एवढंच सांगतो, की तुम्ही हे एक क्षेत्र संगीताचं क्षेत्र पण खूप चांगलं आहे. आपलं त्या ह्याच्याने नाव पण होतं आणि आपलं एक प्रसिद्धी मिळते चांगली. आताच्या तरुण पिढीला भजनामार्फत तुम्ही कोणता संदेश द्याल? तरुण पिढीला एक संदेश मी पण तुमच्यामधलाच आहे, पण एक छोटंसं तुम्हाला एक संदेश देतो, की आत्ताची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी खूप चालली आहे. मी त्या तरुण पिढीला एवढंच सांगतो, की व्यसनापेक्षा हे जे संगीत आहे, संगीताचं असेल किंवा कलेचं जे व्यसन आहे ते तुम्ही करा. भगवंताच्या जवळ जाण्यासाठी जे साधन आहे ते म्हणजे भजन आणि कीर्तन. ह्यामध्ये तुम्ही जर असाल, कोणी असाल, कोरस मंडळी असाल, बुवा असाल, पखवाज वादक असाल, तबला वादक असाल, तर भगवंताच्या जवळ जाण्यासाठी हा मार्ग योग्य आहे. आणि सांगण्याचा उद्देश असा आहे, की आत्ताच्या काही म्हणजे तरुण पिढीला आता आमच्यातले काही बुवा आहेत. त्यांना काय होतं, की 4-5 राग आले म्हणजे बुवा झालं योग्य नाही. लोकांसमोर कसं बोलायचं ते लोकांना पटलं पाहिजे कसं, ह्याच्यासाठी खूप अभ्यास लागतो. आणि आता काय झालंय, की बोलण्यामुळे काय बुवांना 12 भेटतायत. त्याचा अर्थ म्हणजे खूप बिकट परिस्थिती आहे आता सध्याची. तर आता काही जी नवोदित बुवा आहेत, काय बुवांना बतावणी येते, गायन येत नाही. गायन येतं, पण बतावणी येत नाही. आता आत्ताच्या बुवांना असं झालं, की मला डबल बारी येते म्हणजे मी मोठा झालो. तर असं नसतं. ह्या कलेमध्ये कायम नम्र राहावं लागतं. जर आपण नम्र राहिलो, देव पण आपली परीक्षा घेत असतो. आपण जर नम्र राहिलो, तरच आपल्याला पुढे यश भेटतं. एवढंच सांगतो. आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटीकडे आलेलो आहोत. आमच्या प्रेक्षकांना ऐकायला चांगलं वाटेल, की ह्या मुलाखतीची शेवट एका गजराने किंवा गवळणीने व्हावी. या ठिकाणी मी गवळण घेतो. काय उणे का करी दोषी काय उणे का करी दोषी काय उणे का करी दोषी किती सांगू तुझं नाही कशी हरी किती सांगू तुझं नाही कशी पळ पळता पळून जाशी पळ पळता पळून जाशी अनावर या लौकिका बाहेरी करी काय